Good morning, all of you, and warm welcome to on the occasion of National Education Day celebration. Today, we are going to celebrate the National Education Day. Our institution's Innovation Council, that is IIC Cell, has kept panel discussion, that is Parisamvad, to celebrate this National Education Day. Now, before starting the panel discussion, I would like to tell you why 11 November is celebrated as a National Education Day. Then we will proceed for a panel discussion, that is Parisamvad. National Education Day is an annual observance in India to remembrance the birth anniversary of Maulana Abul Kalam Azad, the first education minister of an independent India. He served from 15 August 1947 to 2 Feb 1958, almost 11 years for India. The Ministry of Human Resource Development announced on 11 September 2008 that the ministry has decided to pay a tribute the birthday of this great son of India by recalling his contribution to the case of education in India. So from 2008 onwards, 11 November will be celebrated as a National Education Day. This day is also seen as an occasion to remember Azad's contribution in laying foundation of an education system in independent India. Now, from all over world, from all over country, all the educational institutes in the country mark this day with some seminars, then conferences, essay writing, elocution competitions, and rallies with banners and slogans on the importance of literacy and the nation's commitment to all the aspects of education. So as a part of this, we are celebrating National Education Day by conducting one panel discussion, that is Parisamvad. Now we'll straight away move towards the Parisamvad. So I will request Mr. Yogesh Kardare sir to give his some words on the role of education for peace and development. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. मी योगेश काडदरे आपल्या महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. आज आपल्या समोर मी रोल ऑफ एज्युकेशन इन पीस अँड डेव्हलपमेंट अर्थात शिक्षणाचा शांतता आणि विकासातला महत्वाचा सहभाग ह्या विषयावर एक दोन शब्द मला जे काही वाटतं ते विचार मांडणार आहे. आपल्या जुन्या काळात एक म्हण किंवा आपण लहानपणी एक वाक्प्रचार किंवा वाक्य ऐकलेलं आहे आणि जे मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे ते म्हणजे विद्या विनयेन शोभते. होय. म्हणजे विद्या किंवा एखादा सुशिक्षित माणूस असेल, खूप शिकलेला असेल, तर त्याने गर्व करणं किंवा अत्यंत गर्विष्ठ राहणं, आपल्या शिक्षणाचा माज दाखवणं, उन्माद दाखवणं अपेक्षित नाहीये, तर तो विनयशील किंवा विनम्र असणं अपेक्षित आहे. तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन जेवढी जास्त तेवढा त्याच्या अंगात विनयशीलता असणं महत्वाचं आहे, असा त्याचा एक थोडक्यात अर्थ आहे. आणि आपल्या जुन्या लोकांकडे जर तुम्ही बघितलं, आज जी भारतामध्ये नावाजलेले लोक, अतिशय शिकलेले असे सायंटिस्ट असे लोक जर तुम्ही बघितलेत, मग ते एपीजे अब्दुल कलाम असतील किंवा आपले डॉक्टर अनिल काकोडकर असतील, जयंत नारळीकर असतील, रघुनाथ माशेलकर असतील, ह्या लोकांचा तुम्ही जर, किंवा आपले रतन टाटा असतील, हे जे खूप शिकून किंवा खूप मेहनतीने वर आलेले लोक आहेत, त्यांचं वागणं तुम्ही बघा, त्यांच्यातला साधेपणा तुम्ही बघा, त्यांच्यातला विनय तुम्ही बघा. त्या लोकांना चालण्याचा सुद्धा कुठलाही माज दिसणार नाही तुम्हाला. ते अत्यंत विनम्र दिसतील, त्यांचं वागणं बोलणं हे अत्यंत साध्या माणसासारखं असेल, कारण ते कुठेतरी त्या वचनाला जागून आपली वर्तणूक समाजामध्ये कशी प्रतिबिंबित होईल याची काळजी घेणारे होते, रादर आहेत. आपल्या शिक्षण पद्धतीचा, भारतातल्या शिक्षण पद्धतीचा जर आपण विचार केला किंवा थोडासा आढावा घेतला पूर्वीपासून, तर फार पूर्वी आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. त्याच्यामध्ये साधारण विद्यार्थ्याची मुंज झाल्यानंतर तो गृहस्थाश्रम स्वीकारायच्या आत मधला जो 12 वर्षांचा कालावधी असेल, त्या कालावधीमध्ये त्याला पूर्णपणे गुरुगृही पाठवलं जाईल आणि तिथे त्याला विद्याभ्यास त्याचा केला जात असेल. मग आपल्या रामकृष्णांचं
सुद्धा विद्याभ्यास अशा प्रकारे गुरुगृहीत झालेला आहे, किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत संगीत शिक्षण सुद्धा पूर्णपणे गुरुकुल पद्धतीने अगदी अलीकडच्या 70-80च्या दशकापर्यंत घेतलं जात होतं. पंडित जितेंद्र अभिषेकी हे मराठी संगीतातलं एक नावाजलेलं नाव आहे, आणि त्यांचे सगळे शिष्य जे आहेत पुढे आलेले, हे सगळे त्यांच्या घरी राहून पूर्ण वेळ 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष हे पूर्ण वेळ त्यांच्या घरी राहून गुरुकुल पद्धतीनेच संगीताची विद्या शिकलेली आहेत. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी आपल्या सगळ्यात महत्वाचा हल्ला जो केला तो आपल्या शिक्षण पद्धतीवर हल्ला केला. तिथे त्यांनी स्वतःची भाषा घुसवली आणि त्याच्यानंतर शिक्षण पद्धती आपली पूर्णपणे बदलून गेली. तरी पण एक आपल्या लहानपणीच्या काळापर्यंत किंवा आपल्या वाडवडिलांच्या शिक्षण काळापर्यंत आपण ऐकत आलो की तेव्हा खूप डिव्होटेड शिक्षक असायचे. म्हणजे अशा परिस्थितीत बदललेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संस्कार कसे होतील आणि तो सुशिक्षित आणि याचसोबत सुसंस्कृत सुद्धा कसा घडेल ह्यावर लक्ष ठेवण्याचा त्या शिक्षकांचा एक फोकस असायचा किंवा कल असायचा, आणि त्याच्यासाठी ते कटिबद्ध असायचे. अलीकडच्या काळामध्ये मात्र आपल्याला ती शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर परकीय भाषेची भेसळ झालेली दिसून येते. त्यामुळे आजकाल सगळंच म्हणजे काय न बोलण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आजचं शिक्षण जे आहे हे कुठेतरी एक विद्यार्थ्याला शैक्षणिक डिग्री तर देतच आहे, पण जशी जशी त्याची डिग्री वाढते किंवा त्याची एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाढते तसं तसं त्याच्यामध्ये विनय उतरत नाहीये. तर त्याचं रूपांतर माझ किंवा मी एवढा शिकलेला, मी हे केलेला, मी ते केलेलं अशा प्रकारामध्ये कुठेतरी पाहायला मिळते. कारण मूल्यवर्धित शिक्षण प्रणाली जी पूर्वापार आपल्याकडे होती ती आजकाल कुठेतरी असं मला स्वतःला वाटतं. आता जगभरामध्ये ज्या काही प्रकारच्या हिंसा किंवा हिंसाचार उसळतो याच्यामध्ये एक धार्मिक कट्टरता असेल किंवा जातीय कट्टरता असेल, हे आज अख्ख्या जगा, दहशतवाद असेल, नक्षलवाद असेल, अन्य काही काही विषय असतील, हे आज आपल्या अख्ख्या जगासमोरच्या शांततेचं एक मोठं आव्हान, शांततेसमोर एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलंय. तर ह्याच्याकडे बघताना म्हणजे केवळ धार्मिक कट्टरता, दहशतवाद म्हणजेच हिंसा असं नाही, तर अनेक वेळेला आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून सोसावा लागणारा त्रास आणि त्यामुळे त्याचं पर्यवसान होणारी आपली मानसिक अशांती हे सुद्धा त्या शांततेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. म्हणजे तुम्ही आज विकास कामामध्ये जर बघाल तर अनेक ठिकाणी निकृष्ट बांधकामं, मग रस्त्याच्या बांधकामाचा घसरणारा दर्जा असेल. 3-4 वर्षांपूर्वी आपल्या कोकणातच महाडमध्ये तो सावित्री नदीचा पूल वाहून गेला, त्यामुळे जी अत्यंत महाभयंकर दुर्घटना घडली ती असेल, किंवा आता ह्या वर्षी चुकीच्या शहरी नियोजनामुळे चिपळूण सारख्या एका शहराची झालेली वाताहत असेल. ह्यामुळे सामान्य लोकांना जो त्रास होतोय ह्या भ्रष्ट सिस्टीमचा, आता या सिस्टीम मध्ये सुद्धा शिकलेलेच लोक आहेत, तिथे कोणी अशिक्षित माणूस येऊन थांबलेला नाहीये, पण ते शिकलेले असून सुद्धा त्यांच्यामध्ये ते संस्कार उतरले नाहीयेत की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपण आपलं काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हे संस्कार त्यांच्यामध्ये का उतरले नाहीत? कारण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनावर ते संस्कार बिंबवण्यासाठी डिव्होटेड शिक्षक आणि चांगली शिक्षण प्रणाली कदाचित त्यांना उपलब्ध झाली नसावी, म्हणून हे अशा प्रकारे भ्रष्टाचाराकडे वळलेत आणि त्याचा फटका आज सगळा समाज आपल्याला भोगताना दिसतोय. तर ह्या गोष्टीचा जर सगळा आपण साकल्याने विचार केला तर या बदललेल्या शिक्षण परिस्थितीचे नेमके, शिक्षण पद्धतीचे नेमके काय फटके आपल्याला बसतायत किंवा भविष्यात बसणार आहेत याची आपण कल्पना करू शकतो. आणि दुर्दैवाने ते चित्र फार भीषण आहे हे मला खेदाने नमूद करावं असं वाटतं. आणखी एक 2-3 मुद्द्यांना मी केवळ स्पर्श करतो आणि थांबतो. त्याच्यामध्ये विकास कामात शिक्षणाचं योगदान. तर जनरली आपण जर लहानपणापासून मूल्यवर्धित शिक्षण प्रणालीमधनं विद्यार्थी एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत सुजाण नागरिक कसा बनेल ह्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आपसुकच आपल्या शिक्षणाचा समाजाला कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग होईल हे बघण्याची किंवा आपल्या शैक्षणिक ज्ञानाचं समाजासाठी उपयोजन कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे करता येईल ह्याकडे त्याचा कल राहू शकतो. आणि ह्याच्यासाठी मी एक 3 फील्ड किंवा 3 क्षेत्रांना एक ओझरता स्पर्श करेन. एक डॉक्टर, दुसरा वकील आणि तिसरा इंजिनियर. अन्य क्षेत्रातल्या ग्रॅज्युएशनना कमी लेखण्याचा माझा अजिबात इरादा नाहीये, पण ह्या 3 गोष्टींना मी का स्पर्श करतोय कारण डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हटल्यानंतर जनरली आजही लोकांच्या माना उंच होतात किंवा कॉलर ताठ होते किंवा आज लोकांमध्ये आजही या 3 फील्डना मान आहे. तर जनरली डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल किंवा वकील असेल, एखादा इंजिनियर असेल तर इंजिनियर मध्ये जर सुजाण
नागरिकत्व जर भिनलेलं असेल किंवा मूल्यवर्धित शिक्षण प्रणाली भिनलेली असेल, तर आपल्याला 4 वर्षात तो जे काही ज्ञान मिळालंय त्याचा समाजाच्या चांगल्यासाठी कसा उपयोग करता येईल याचं त्याच्याकडे ज्ञान चांगल्या प्रकारे असेल किंवा ह्याची एक जाणीव त्याच्याकडे चांगल्या प्रकारे असू शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे वकील. आज आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये आपण बघतो मोठमोठे गुन्हेगार गुन्हे करतात, सगळ्यांना माहिती असतं की हे यानेच केलेलं आहे, तरी पण खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं काही ना काहीतरी करून कोर्टाच्या तारखांवर तारखा लागतात आणि शेवटी पुराव्या अभावी तो निर्दोष सुटला. अशा प्रकारची बातमी आपल्याला खेदाने वाचावीशी वाटते. मग अशा प्रकारे एखादा गुन्हेगार जर मोकाट सुटत असेल, अर्थात तो काही स्वतःहून सुटणार नाही, त्याला सोडवणारा कोणतरी वकील असणार आणि तो वकील ऑब्व्हियसली सुशिक्षित असणार, कारण शिकल्याशिवाय त्याला तो वकिली करूच शकत नाही. मग अशा त्याच्या शिक्षणाचा जर तो उपयोग किंवा त्याच्या ज्ञानाचा जर तो उपयोग एखाद्या गुन्हेगाराला अशा प्रकारे शिक्षेऐवजी त्याला सोडवण्यातनं किंवा त्याच्या सुटकेसाठी जर करत असेल, तर त्याच्या शिक्षणाचा समाजाला काय उपयोग, असं मला खेदाने विचारावं असं वाटतं. ह्याच्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण प्रणाली असायला हवी की तुला केवळ तुझ्या वकिलीची प्रॅक्टिस करायची नाहीये, तर तुला केवळ सत्याची बाजू लढायची. आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, जर तो निर्दोष असेल तरच तो त्याला सोडवायचं. हे संस्कार त्याच्यावर जर बिंबवले गेले असतील तरच तो अशा प्रकारची वर्तणूक करणार नाही आणि तरच आपल्याकडे गुन्हेगारांचं निर्दोष सुटण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकेल. आणि अल्टिमेटली ते प्रमाण जर कमी झालं तर समाजामध्ये शांतता नांदण्याला आणखी सहाय्य होईल, कारण तेवढे जास्तीत जास्त गुन्हेगार शिक्षा भोगायला जातील, ते निर्दोष सुटून पुन्हा समाजात उजळ माथ्याने वावरायला बाहेर पडणार नाहीत, असं मला स्वतःला एक वाटतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यात शेवटचं ते म्हणजे संगीत शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य. शासनाने काय करावं याबद्दल मी काही फार बोलणार नाही, कारण आपण बोलल्याचा ते कितपत गांभीर्याने विचार करतील हे आपण सांगू शकत नाही. पण आज जर संगीत शिक्षणाचा जर आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये जर समावेश झाला तर ह्याचा खूप चांगला परिणाम या लोकांच्या मानसिकतेवर, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर, त्यांच्या संस्कारांवर, त्यांच्या विचारांवर होऊ शकतो, हे मात्र मी अगदी खात्रीने सांगू शकतो. कारण भारतीय शास्त्रीय संगीताची तेवढी ताकद नक्कीच आहे की जी ती वाल्या कोळ्याला वाल्मिकी बनवू शकते. याचा मी अगदी स्वतः अनुभव सुद्धा घेतलेला आहे. आणि आपल्याकडे कसं आहे, आपल्या ज्या अभिजात कला आहेत, आपली जी अभिजात संस्कृती आहे, ह्याच्यावर परकीय पाश्चिमात्य देशामध्ये एखादं चांगलं संशोधन झालं आणि तिकडून ते सिद्ध होऊन आपल्याकडे आलं की मग आपला विश्वास बसतो. म्हणजे आपल्या एखाद्या उज्ज्वल परंपरेचा त्या लोकांनी अभ्यास करावा आणि त्यांनी त्याचं महत्व आम्हाला समजावून सांगावं, अशी आमची कुठेतरी धारणा झालेली असते. ती जर कुठेतरी मोडून पडली तर आपल्याला आपल्या या पूर्वीच्या चांगल्या गोष्टींचा एक अभिमान वाटू शकेल आणि त्याचं आपल्या शिक्षणामध्ये जर त्याचा प्रवेश झाला, शिरकाव झाला, तर निश्चितच पुढची पिढी ही अधिकाधिक चांगल्या प्रकारे एक चांगली सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनू शकेल आणि समाजाच्या विकासामध्ये आणि शांततेमध्ये सुद्धा आपलं भरीव योगदान देऊ शकेल असं मला वाटतं, अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काळदेरे सर, तुमचे बहुमूल्य विचार तुम्ही मांडल्याबद्दल. मी आता डॉक्टर अमित माने सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ एज्युकेशन पॉलिसीज इंडिया याच्यावरती त्यांचे विचार मांडावेत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर अमित कुमार माने, असिस्टंट प्रोफेसर अप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज डिपार्टमेंट. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय शैक्षणिक दिनाच्या शुभेच्छा देतो. या राष्ट्रीय शैक्षणिक दिनानिमित्त इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिलने जे परिसंवाद आयोजित केला आहे त्यामध्ये मला जी बोलण्याची संधी दिली आहे आणि त्याच्यामध्ये मला जो विषय दिलेला आहे त्याच्यामध्ये भारतातील शैक्षणिक आयोग व त्यांचा इतिहास या विषयावर मी थोडं बोलणार आहे. तसं म्हणायला गेलं तर हा शैक्षणिक आयोग जे आहेत भारतातील तो खूप मोठा विषय आहे. त्यातला प्रत्येक एक आयोग जर आपण घेतला विचारात तर त्या प्रत्येक आयोगावरती एक मोठा ग्रंथ असे अवेलेबल आहेत आपल्या भारताच्या ग्रंथालयामध्ये पण असतील ते. तर या प्रत्येक आयोगामध्ये वेगवेगळे विषय मांडले गेलेले आहेत. आता जे काटदरे सरांनी सांगितलं की भारतातील जी शिक्षण पद्धती आहे ती कशा पद्धतीनं पुढे गेली पाहिजे, कशी वाढली पाहिजे, त्याच्यात कशा सुधारणा होत गेल्या पाहिजेत आणि खरं शिक्षण काय आहे त्याचा प्रत्येक व्यक्तीला त्याचा अनुभव आला पाहिजे, त्या पद्धतीनं तो माणूस वागला पाहिजे, यासाठी हे शैक्षणिक आयोगांची निर्मिती करण्यात आलेली होती.
आता या आयोगांचा अभ्यास करण्याची संधी मला माझ्या बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये मिळाली. बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये हा एक सेपरेट विषयच पेपरच होता तो. तर त्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला पूर्ण सगळं सांगणं शक्य होणार नाही, पण थोडक्यात सांगणार आहे. त्याच्यातील काही शिफारसी ज्या आहेत आयोगामध्ये केलेल्या, की कशा प्रकारे हळूहळू प्रत्येक माणसामध्ये शिक्षणाची प्रगती ही रुजवण्याचं काम या शैक्षणिक आयोगाने केलेलं आहे. ते मी थोडक्यात सांगणार आहे. जसं आपल्याला चौगुले सरांनी सांगितलं की राष्ट्रीय शैक्षणिक दिन जो आहे तो मौलाना अबुल कलाम आझाद, जे भारताचे पहिले स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते, त्यांचा जन्मदिन म्हणून हा साजरा केला जातो. तर त्यांनी त्याच्या संदर्भात थोडक्यात आढावा सांगितलेलाच आहे आपल्याला. पण जे मौलाना अबुल कलाम आझाद आहेत, त्यांचं जे शैक्षणिक योगदान आहे भारताच्या म्हणजे स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये, त्यांचं जे शिक्षणामधलं जे योगदान आहे ते आजपर्यंत चालत आलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी जे स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असेल, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन असेल, खरगपूर इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन असेल, सेकंडरी एज्युकेशन कमिशन असेल, हे सगळं आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते खूप मोलाचं मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळंच हे राष्ट्रीय शैक्षणिक दिन हा साजरा करण्यात येत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की शिक्षणाचं महत्व काय आहे. शिक्षण कोणत्याही देशाची प्रगती जर करायची असेल तर त्या प्रगतीमध्ये शिक्षणाचा किती मोठा वाटा आहे हे आपण सगळेजण शिकलेलो आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजत असेलच असं मला वाटतं. कुठल्याही राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकतर माणसाचा, त्या देशातील माणसांचा विकास होणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर शिक्षणाचा विकास होणं गरजेचं आहे. तर हा शिक्षणाचा विकास जर झाला तरच माणसाचा विकास होऊ शकतो आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होऊ शकतो. तर शिक्षणाचं महत्व हे याप्रमाणे आपल्याला सांगता येईल की माणसाचं जे काही डेव्हलपमेंट आहे, प्रगती आहे, ती शिक्षणावरती अवलंबून असते. आता आपल्याला हे जे शैक्षणिक आयोग जे आहेत, हे शैक्षणिक आयोग नेमण्याची गरज काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक आयोग जे आहेत, म्हणत होतो की शैक्षणिक आयोग जे आहेत, म्हणजे शैक्षणिक आयोग हे का नेमले गेले, तर शैक्षणिक आयोग नेमण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जसं काळदरे सरांनी सांगितलं की प्रत्येक माणसाची जी प्रगती आहे ती प्रगती ही आपल्या देशाच्या विकासासाठी ही उपयोगात आणली गेली पाहिजे आणि त्याच्यातून माणसाची प्रगती होऊन देशाची प्रगती झाली पाहिजे, तरच त्या शिक्षणाला अर्थ आहे. तर हे वेगवेगळे टप्पे जे आहेत, शिक्षणाचे टप्पे, ते टप्पे तयार करून त्याच्या प्रगतीसाठी म्हणजे सर्व देशाच्या प्रगतीसाठी हे आयोग नेमण्यात आलेले होते. आता या शैक्षणिक आयोगांचा जर इतिहास आपल्याला बघायचा असेल तर त्याचे महत्वाचे 3 वेगवेगळे टप्पे आपल्याला करता येतील. त्याच्यामध्ये जसं गुरुकुल पद्धत असेल, जी ब्रिटिश सरकार भारतामध्ये जे राज्य केलं त्याच्या आधीची जी पद्धती होती त्याच्यामध्ये गुरुकुल पद्धती असेल. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे ब्रिटिश सरकारचा जो काही कालखंड होता त्याच्यामध्ये जो तो असेल त्याला स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणतात. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ. तर स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे ब्रिटिश भारतातून गेल्यानंतरचा काळ. तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याच्यामध्ये गुरुकुल पद्धतीबद्दल काटदरे सरांनी थोडक्यात सांगितलेलंच आहे, कशा प्रकारची गुरुकुल पद्धत होती आणि आपल्याला पण थोडंफार त्याच्याबद्दलचं ज्ञान आहेच. पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळ याच्यामध्ये नक्की काय काय कोणकोणत्या आयोग आले आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या शिफारशी केल्या गेल्या त्याबद्दल थोडक्यात आढावा घ्यायचा आहे आपल्याला. तर स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता म्हणजे ब्रिटिश राजवट जी होती त्याच्यामध्ये शिक्षणासाठीचा जेवढा विकास करायचा होता तो शिक्षणाचा विकास तेवढा
इंग्रजांच्या काळात झालेला नव्हता, कारण इंग्रजांनी फक्त भारतातील लोकांना नोकरदार बनवण्याचं शिक्षण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलंही एखादा भारतीय नागरिक सक्षम नागरिक बनेल आणि तो देशाच्या विकासासाठी काम करेल अशा प्रकारचं कोणतेही शिक्षण हे इंग्रजांच्या राजवटीमध्ये दिलं गेलेलं नव्हतं. तर इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा काही आयोग नेमले गेलेले होते, पण ते आयोग सर्व हे फक्त नोकरदार बनवण्यासाठीचे म्हणजे प्रत्येकाला नोकरदार करून फक्त त्यांना नोकरीसाठीच शिक्षण देण्यात यावं एवढीच त्यांच्या शिफारशी होत्या. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामधील काही आयोग आहेत, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की चार्टर ऍक्ट जो आहे तो 1813 साली तयार झालेला होता. त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी ज्या होत्या, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ज्याला म्हणलं गेलं, तर ते हिंदुस्थानामध्ये धर्माचा प्रसार करणं हे त्यांचं महत्वाचा उद्देश होता. त्यानंतर भारतातील जे किंवा हिंदुस्थान म्हणायचं त्यावेळेस, भारत नव्हता तो हिंदुस्थान होता, तर हिंदुस्थानातील नागरिकांना शिक्षणावर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च, 1 लाख रुपये हिंदुस्थानामध्ये खर्च करणं एवढेच कंपनी म्हणजे ब्रिटिश सरकारनं त्यांनी अशी शिफारस केलेली होती की 1 लाख रुपये फक्त खर्च करायचा पूर्ण हिंदुस्थानामध्ये. त्याच्यामध्ये पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं की पारंपरिक शिक्षण द्यायचं याच्यामध्ये वाद होते, कारण त्यावेळेस गुरुकुल पद्धती आपल्याकडे चालत आलेली होती. तर ह्या चार्टर ऍक्ट मध्ये ह्या गोष्टींचा विचार केला गेलेला होता. त्यानंतर 1834 साली लॉर्ड मेकॉलेचा जाहीरनामा आला आणि त्यानुसार ऍक्च्युली लॉर्ड मेकॉलेचं एक पत्र मला इंटरनेटवरती सर्च केल्यामध्ये मिळालं. त्याच्यामध्ये म्हणजे भारताला गुलाम कसं बनवलं गेलं त्याबद्दलचं एक स्टेटमेंट त्यांनी दिलेलं होतं. लॉर्ड मेकॉलेला ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश सरकार जे आहे त्यांनी भारताचा पूर्ण शिक्षणाचा आढावा घेण्यासाठी पाठवलेलं होतं. मग हे मेकॉले जे होते त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमंती केली आणि त्यांनी असं स्टेटमेंट म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिलेलं होतं की मैंने भारतवर्ष में कोने कोने में भ्रमण किया, परंतु एक भी ऐसा व्यक्ति नहीं मिला जो भिखारी हो या चोर हो. ऐसा अपार संपदा और उच्च नैतिक आदर्श प्रतिभाशाली व्यक्ति वाले देश में हम कभी भी जीत नहीं सकते हैं. यदि भारत को गुलाम बनाना है तो इस देश के मेरुदंड अर्थात भारतीय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपराओं को तोड़ना होगा. इसलिए मेरा सुझाव है कि इसकी शिक्षण पद्धती और संस्कृती को बर्बाद करना होगा. अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लॉर्ड मेकॉलेनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिलेलं होतं आणि ते जाहीरनामा जो होता लॉर्ड मेकॉलेचा तो लॉर्ड बेंटिंग 1834 साली त्यांनी तो ऍक्सेप्ट केला. म्हणजे तिथूनच भारताच्या जी शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये इंग्रजांची ढवळाढवळ सुरू झाली आणि भारताची जी गुरुकुल पद्धती होती त्याला तडा जाण्याचं खरं काम ह्या लॉर्ड मेकॉलेच्या जाहीरनाम्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर 1854 साली वूडचा खलिता आला. वूडच्या खलितामध्ये पाश्चिमात्य ज्ञान देण्यावरती भर देण्यात आला. तसंच मद्रास युनिव्हर्सिटी, कलकत्ता आणि मुंबई विद्यापीठ याची स्थापना केली गेली. त्यानंतर 1882 साली हंटर आयोग नेमला गेला. या हंटर आयोगामध्ये महात्मा फुले जे होते त्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची जी दुरावस्था झालेली आहे भारतात याबद्दल ब्रिटिश सरकार पुढे सर्व आपली कैफियत मांडली त्यांनी आणि लॉर्ड रिपन यांनी स्त्री शिक्षण याला भर देण्यामध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर 1902 साली भारतीय विद्यापीठ आयोग याच्यामध्ये उच्च शिक्षण त्यावेळेस प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण याच्यामध्येच खूप कमतरता होती. मग उच्च शिक्षणामध्ये भारतीय लोक कसे वळतील याच्यासाठी 1902 साली भारतीय विद्यापीठ आयोग नेमण्यात आला. लॉर्ड कर्झन यांच्या अध्यक्षतेखाली हा 1902 चा भारतीय विद्यापीठ आयोग नेमला गेला. त्यानंतर 1917 साली सॅडलर आयोग नेमण्यात आला. त्यानंतर 1937 साली वर्धा शिक्षण योजना या वर्धा शिक्षण योजनेचे
अध्यक्ष जे होते ते डॉक्टर झाकीर हुसेन हे प्रथम भारतीय अध्यक्ष होते आणि महात्मा गांधी यांनी हा वर्धा शिक्षण आयोगाची स्थापना केलेली होती. त्याच्यामध्ये मूलोद्योगी शिक्षण किंवा जीवन शिक्षण जे आहे त्याच्यावरती भर देण्यात आला होता. स्वावलंबी शिक्षण ज्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेसारख्या काही संस्था या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या होत्या. तर या काही 5-6 आयोग हे ब्रिटिश कालामध्ये नेमण्यात आलेले होते. आता त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ सुरुवात होते. त्या स्वातंत्र्योत्तर काळामधला पहिला आयोग जो आहे तो आहे राधाकृष्णन आयोग. 4 नोव्हेंबर 1948 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा राधाकृष्णन आयोग नेमण्यात आला. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये मातृभाषेला महत्व देण्यात आलेलं होतं, स्त्री शिक्षणावरती भर देण्यात आला, तसेच संस्कृती संवर्धन याच्यावरती जास्त भर देण्यात आला होता. त्यानंतर 1948 नंतर 1952 साली मुदलियार आयोग, त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षण आयोग, यालाच माध्यमिक शिक्षण आयोग असं पण म्हणलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षणावरती जास्त भर देण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिनिष्ठ परीक्षेच्या ऐवजी वस्तुनिष्ठ परीक्षा यांच्यावरती भर होता. गुण म्हणजे पहिल्यांदा गुण मिळायचे, त्याच्याऐवजी श्रेणी देण्यात आली. आणि शिक्षकांच्या बद्दल वेगवेगळ्या सेवा शर्ती ज्या आहेत, शिक्षकांच्या म्हणजे सेवा पुस्तिका वगैरे असेल, याचा मोठा वाटा या मुदलियार आयोगामध्ये घेण्यात आलेला होता. त्यानंतर 1958 साली दुर्गाबाई देशमुख आयोग नेमण्यात आला. तो फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणासाठी होता. स्त्रियांचं शिक्षण जे आहे ते खूप मागास झालेलं होतं त्यावेळेस, त्यामुळे एक सेपरेट आयोग नेमण्यात आला जो दुर्गाबाई देशमुख 1958 साली. त्याच्यामध्ये स्त्रियांना कमीत कमी प्राथमिक शिक्षणापर्यंतची तरी सुविधा करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती. त्या 1958 नंतर 1964 सालचा आयोग होता कोठारी आयोग. कोठारी आयोगामध्ये खूप साऱ्या शिफारसी करण्यात आलेल्या होत्या. डॉक्टर DS कोठारी 1964 ते 66 या दरम्यान हा आयोग होता. त्याच्यामध्ये शैक्षणिक विस्तार व गुणवत्ता याच्यावरती भर देण्यात आला. त्रिभाषा सूत्राचा वापर करण्यात आला. आश्रमशाळेत वाढ करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांची वेतन श्रेणी या वेळेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर कोठारी यांनी 10+2+3 म्हणजे 10 वर्षांचं जे शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण, त्यानंतर 2 वर्षाचं 11वी-12वी जे असेल ते उच्च माध्यमिक आणि 3 वर्षाचं पदवी असा एक आकृतीबंध सुचवला होता त्यावेळेस. त्यानंतर 1968 साली परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. त्यानंतर 1984 साली परत शालेय शिक्षण सुधार समिती आली, पण मी त्याच्यामध्ये जास्त जात नाहीये. महत्वाचा आयोग जो होता तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कैलासवासी राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आलेला होता. याच्यामध्ये तंत्रज्ञान जे आहे, टेक्नॉलॉजी, याचा जास्तीत जास्त वापर शालेय शिक्षणामध्ये कसा करण्यात येईल याच्यावरती जास्त भर देण्यात आला होता. कम्प्युटर प्रणाली जी आहे, संगणक प्रणाली, त्याच्यामध्ये जास्त भर देण्यात आला. प्रौढ शिक्षण असेल, स्त्री शिक्षण असेल, खडूफळा मोहीम असेल, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले याच्यामध्ये. आणि खूप साऱ्या शिफारसी या 1986च्या आयोगमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला म्हणतात याच्यामध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतरचा जो आयोग आला तो 1986 नंतर डायरेक्ट 2020चा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, आता आपण त्याच्यावरती एक सेमिनार पण आपण आयोजित केलेला होता. तर जवळजवळ 34 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमलं गेलं. आणि 10+2+3 हा आकृतीबंध त्याच्यातून बाहेर गेलेला आहे. आणि 5+3+3+4 असा तो आयोग आता नवीन शिफारस आकृतीबंध ज्याला म्हणतात
तो आहे. याच्यामध्ये 12 वर्ष शिक्षणाचा काळ आहे. त्याच्यामध्ये व्यवसाय शिक्षणावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्वाची शिफारस म्हणजे जो ग्रॉस रजिस्ट्रेशन रेशो आहे, व्यवसाय शिक्षण वाढवण्याचं गुणोत्तर जे आहे ते 2018 साली 26.3% एवढं होतं. ते 2035 साली 50% पर्यंत नेण्याचा या आयोगामध्ये किंवा या धोरणामध्ये विचार केलेला आहे. याच्यामध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण व डिजिटल प्रणाली, आता आपण सगळ्यांना माहितीच आहे की कोविड-19 जो आहे विषय, त्याच्यामध्ये जो ऑनलाईन शिक्षण किंवा डिजिटल शिक्षण प्रणाली जी आहे, तर त्या ऑनलाईन शिक्षणाचा वापर कसा करता येईल किंवा डिजिटल प्रणाली कशी सुधारणा करण्यात येईल याविषयीच्या शिफारसी या आयोगामध्ये किंवा या धोरणामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तसेच याच्यामध्ये जो GDP आहे, भारताचा GDP जो आहे तो 4.5% आहे गुंतवणूक जी आहे, तर ती आता 6% म्हणजे खूप मोठी भरीव आर्थिक तरतूद या शैक्षणिक आयोगामध्ये करण्यात आलेली आहे. तर हे काही हायलाइटेड पॉइंट्स होते ज्या शिफारसी दिलेल्या होत्या. तर स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ याच्यामध्ये ज्या काही आयोग आतापर्यंत नेमले गेले त्याचा एक थोडक्यात आढावा मला जेवढा ज्या पद्धतीने देता आला त्या पद्धतीने मी दिलेला आहे. इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिलने जे काही या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद माने सर. मी आता मिस्टर स्वानंद जोशी यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड पॉलिसी याच्यावरती त्यांची मतं मांडावी. नमस्कार, मी स्वानंद श्रीनिवास जोशी, मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या सहकारी बंधू भगिनी, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण खरं तर शिक्षक दिन साजरा करतो, पण हा जो शिक्षण दिन आहे तो बऱ्याच ठिकाणी साजरा होतो तसं नाही. किंबहुना अनेकांनाही माहिती पण आज हा परीक्षा त्याबद्दल आधी आपले अभिनंदन. काटेरे सर आणि माने सर माहिती दिलेली आहे की अगदी गुरुकुल पद्धतीपासून स्वातंत्र्यपूर्व काळात कसं कसं. सर तुमचा आवाज येत नाहीये जोशी सर, तुमचा आवाज कट होतोय. आवाज हॅलो, क्लिअर येत नाही आवाज. हॅलो सर, आणि माने सरांनी ह्याच्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. पद्धती किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात मी जास्त जाणार नाही. फक्त एकच मुख्य मुद्दा आहे तो की इंग्रज इथे व्यापारासाठी आले, पण त्यांनी भारतीयांचा धर्म आणि त्यांची भाषा याचा अभ्यास करून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांचा धर्म इथे रुजवण्यासाठी प्रयत्न केला. पण 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. ते 1947 पासून 58 पर्यंत शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातला शिक्षणाचा आणि साक्षरतेचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले आणि यासाठी सर्वसमावेशक एकत्रित शिक्षण पद्धती असावी यावर भर दिला गेला. सगळ्यात आधी मी सांगेन की आत्ता जसं माने सर म्हणाले की वेगवेगळे आयोग स्थापन केले गेले, तर मी तुम्हाला हे सांगेन की जसं सरकार बदलत गेलं, जसे पंतप्रधान पदावरची किंवा शिक्षण मंत्री या पदावरची माणसं बदलू गेली किंवा त्यांच्या हाताखालची माणसं बदलत गेली, त्यानुसार याच्यामध्ये कसे बदल झालेत या अनुषंगाने मी जरा बोलेन. सगळ्यात आधी 1948 ते 1949 युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन राबवली. 1952 ते 1953 पर्यंत युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप कमिशन, कोटा कमिशन या दोन्हीच्या अनुषंगाने भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिकीकरण आणि सहजता यावी यासाठी प्रयत्न केले गेले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने पॉलिसीवरती विचार केला. प्रदेश वैज्ञानिकतेच्या दृष्टीने कुठेही मागे पडू नये यासाठी आपल्याला जी जगाशी असलेली स्पर्धा आहे आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावर विचार करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थापना केली गेली आणि क्वालिटी सायन्स एज्युकेशनवरती भर दिला गेला.
1967 मध्ये युनियन नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे NCER संस्थेची स्थापना केली. म्हणजे मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा म्हणजे आम्ही परीक्षा द्यायचो महाराष्ट्र बोर्डाची, पण तेव्हा म्हणजे आपल्या बोर्डाच्या पुस्तकांबरोबरच आम्ही पुस्तकं द्यायचो. म्हणजे तुम्हाला आपला बोर्ड नंतर CBSE, ICSE या बाकीच्या बोर्ड्समध्ये काय चाललंय याचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर NCERT या सर्व पुस्तकांना पर्याय. तर 1967 फॉर एज्युकेशन ट्रेनिंग NC आणि निर्णय घेण्यासाठी चालते इम्प्लिमेंटेशन घोषणा केली जी स्ट्रक्चर केलं गेलं. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. आणि सांस्कृतिक तसेच आर्थिक प्रगती साधणे सोपे होईल असा हा कार्यक्रम होता. 1986 मध्ये पॉलिसी ऑफ एज्युकेशनची घोषणा केली गेली. महात्मा गांधींचे जे विचार होते म्हणजे खेड्यांकडे चला, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे, तर या दृष्टीने महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित हे धोरण ग्रामीण भागातील विद्यापीठांना प्रोत्साहन देऊन शैक्षणिक विकास व्हावा यासाठी केलं गेलं. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीत ग्रामीण भागालाही सामील करून घ्यावं हा त्याचा मुख्य उद्देश होता. 1986 नंतर जर आपण 1992 मध्ये गेलो तर तेव्हा PV नरसिंहराव यांचं सरकार होतं आणि या सरकारने 1986च्या पॉलिसीमध्ये म्हणजे NPE नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनमध्ये अनेक बदल केले. त्यानंतर 2005 मध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम राबवला. प्रत्येक क्षेत्रासाठी जी वेगवेगळी परीक्षा द्यावी लागत होती त्याच्याऐवजी जर तुम्ही एकच परीक्षा दिलीत तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या एकाच परीक्षेवर जाऊ शकता असा तो प्रोग्राम होता. ह्याच्यासाठी जे वेगवेगळे प्लॅनिंग प्रोग्राम्स आहेत, इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार केला गेला आणि एक एंट्रन्स एक्झाम मध्ये JEE असेल, AIEEE असेल अशा परीक्षांचा विचार केला गेला. याआधी मल्टिपल एक्झाम्स असल्यामुळे मी अशी रिक्वेस्ट करतो पवार सरांना की सर तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन सोशल लाईफ याच्यावरती तुमचे विचार मांडावे. पवार सर. धन्यवाद सर. आवाज येतोय? हो हो. आपल्या इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन काउन्सिल याच्या माध्यमातून आज होत असलेल्या नॅशनल एज्युकेशन डेच्या परिसंवादात उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत. माझा जो विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन सोशल लाईफ, तर आपल्याला माहितीच आहे की एज्युकेशन हेल्प्स अ पर्सन टू गेट नॉलेज अँड इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स इन लाईफ. एज्युकेशन ही प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे की व्हॉट इज एज्युकेशन. एज्युकेशनला आपण म्हणजे त्याची नक्की व्याख्या काय करता येईल. एज्युकेशन म्हणजे 4 पुस्तकं वाचणे म्हणजे एज्युकेशन की अजून काय. तर इन सिम्पल वर्ड्स, एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग और acquiring knowledge, skills, values, morals, beliefs and habits. There are several steps involved in the entire process of obtaining and providing education. It includes teaching, training, research, discussion and similar other interactive activities. Education can be both formal and informal through the methods of teaching, which is called pedagogy. Formal education is achieved through educational institutions such as our college, primary schools, secondary schools and universities. However, informal education comes from self-directed learning, evidence-based learning, open learning and electronic learning. Education in any form reforms the life of an individual and the society as a whole. Let us try to understand why it is important to seek education
and what is the importance of education in our society. Education is the most powerful weapon we can use to change the world. Nelson Mandela said these impactful words in his importance of education in society speech. की एज्युकेशन हे फार मोठं शस्त्र आहे की त्यामुळे आपण जग बदलू शकतो. हे खूप महत्त्वाचं वाक्य नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं. एज्युकेशन इज अ स्टेअरवे टू द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन काइंड. एज्युकेशन सेव्स सोसायटी into a better world. It is essential to understand the importance of education in today's society. So what is the importance of education in our society? Education is the important in every society. It is a source of growth and development to shape the lives of other individuals and achieve a better society. Importance of education in modern society is even more. The present generation needs the education to achieve better employment opportunities and turn themselves into better citizens. Securing a high income job through education is only possible when people realize an importance of literacy and education for society. Modern society has modern problems, and by developing problem solving skills, the educated sector can solve many human issues. The meaning and importance of education in society only become clear when we see economic growth. The academicians and educated employees work towards achieving economic goals. The achievement transforms the lives of people belonging to marginalized communities as well. A country economic prosperity is highly dependent on the educated population they have. Now, the point of view of Indian society, the Indian society is one of the oldest civilizations where education is promoted. India is home of the oldest Gurukul to IITs and IIMs, and the country's literacy rate is 75% in Kerala. The maximum literacy rate of 93. Kerala achieved the maximum literacy rate of 93, while Bihar is the least literacy state in India with a literacy rate of 63.82%. At the all India level, the literacy rate above 15 years old adults is 69%, and among male, the पुरुषांमध्ये 78.8 and females 59.3%. A rural-urban gap existed in the adult literacy rate for both females and males. The importance of female education in society has always been a social concern in India. Women in India were educated less due to the traditional belief that a girl child is married early and takes care of the household. Eventually, people realize the importance of a girl child education in the society. Women is equally rightful to seek education as men. In fact, women have outperformed men in several competitive and national exams. When a woman is educated, the entire society is educated. But when a man is educated, only he is educated. If we truly believe in the educational system and its implication in daily life, then we have to promote education among girls. Only after imparting knowledge to women in society, a nation will progress together. With these few words, I would like to thank our IIC coordinator, Mr. Ganesh Deve sir, and event coordinator, Mr. Nandakishore Chaugule sir, and entire IIC team for organizing this wonderful online event and giving me opportunity to speak on the topic importance of education in social life. Thank you once again. थँक यू पवार सर फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स. मी दिनेश खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी एज्युकेशन इन युअर सोशल लाईफ याच्यावरती त्यांचे विचार मांडावे. दिनेश खेडेकर. मी दिनेश खेडेकर, आपल्या महाविद्यालयात ग्रंथालय विभागात कार्यरत. आज मी राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या परिसंवादात आपणासमोर सामाजिक जीवनात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर संवाद साधणार आहे.
विना गती केली, गती विना मती गेली, मती विना शूद्र खतले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. माणसाचे जीवन हे दिव्यासारखं असतं आणि विद्या त्या दिव्याची पेटणाऱ्या वातीसारखी असते. जर माणसाच्या दिव्यासारख्या जीवनात पेटलेली वात नसेल तर ते मानवी जीवन अंधकारमय आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण विचार करू शकता की ज्या व्यक्तीने संपूर्ण देशाचा कारभार कसा असायला हवा यामध्ये आपले मोलाचे योगदान दिले आणि तीच व्यक्ती शिक्षणाचे महत्व सांगताना शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देते. म्हणजे शिक्षणात काहीतरी विशेष असेलच ना. हो, शिक्षण आहेच विशेष, कारण शिक्षणाच्या बळावर आज व्यक्ती काही करू शकते. यामध्ये शिक्षणाचे 2 प्रकार सांगता येतात. एक औपचारिक शिक्षण, दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण. आता औपचारिक शिक्षणामध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असतो. यामध्ये KG ते PG पर्यंत विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. ह्याच्यामध्ये आपण एक सांगता येईल आपल्याला सामाजिक जीवन व शाळा यांचा विचार केला तर असे सांगता येईल की सामाजिक जीवनाचा खरा पाया हा शाळेतच घातला जातो असे आपण मानतो. परंतु शिक्षणाविषयी तिरस्कार करणारे बडबडगीत पहिल्याच दिवशी आपण शाळेत प्रवेश करतो का मग ऐकतो, सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल काय. शाळेच्या पहिल्याच दिवशी बडबडगीत शाळेची वाटच लागली पाहिजे असं म्हणतो तो. शाळा रोज उघडी राहील काय असं गीत कुणी शिकवलंच नाही. भारतातील शाळा ही कमीत कमी दिवस चालणारी जगातील एकमेव शाळा आहे. आता त्या 7 महिने सुद्धा शाळा भरत नाही. ते कुठेतरी थांबले पाहिजे असे मला वैयक्तिक वाटते. त्यासाठी आपल्या शिक्षणाची ध्येय, उद्दिष्टे, अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती यांची अंमलबजावणी शाळेमार्फत करू शकतो. सामाजिक परिवर्तनाची पोषक पार्श्वभूमी शाळेत निर्माण करता येते. सामाजिक जीवन व अध्यापन पद्धती. शिक्षकाने आपल्या अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठा विकसित केली पाहिजे. अंधश्रद्धा, जातीयता, धर्मांधता अशा संकुचित विचारांचे निर्मूलन केले पाहिजे. समता, स्वातंत्र्याच्या, मानवतेच्या विचारांचे संस्कार केले पाहिजे. सामाजिक जीवन व शालेय अभ्यासक्रम. सामाजिक जीवन सुलभ होण्यासाठी शैक्षणिक ध्येय साध्य करण्याचे अभ्यासक्रम हे एक महत्वाचे साधन आहे. परिवर्तनवादी विचारांना चालना देणारा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. अभ्यासक्रम प्राप्त व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाची सोय पाहिजे. आता दुसऱ्या याच्यामध्ये मुद्दा आपल्याला सांगता येईल अनौपचारिक शिक्षण. आता औपचारिक शिक्षणामध्ये आपण हे मुद्दे पाहिले, त्याच्यामध्ये अनौपचारिक शिक्षण आता आलं. यामध्ये विविध ग्रंथालय, वृत्तपत्रे, समाज यासारख्या घटकांचा समावेश होतो. आता उदाहरणार्थ विविध ग्रंथालय. सामाजिक जीवनात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे. या ठिकाणी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत वाचक या ग्रंथालयांचा मुक्त वापर करत असतो. एखाद्या शेतकऱ्याला शेतीमध्ये सुधारणा अथवा काही बाबींचा अभ्यास करायचा असेल तर त्याला शेतीविषयक मासिके, पुस्तके गावातील ग्रंथालयात उपलब्ध होतात. त्यातून त्याच्या ज्ञानाची तृष्णा या ठिकाणी भागवता येते. त्याचप्रमाणे समाज या घटकाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आता 2 दिवसापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त केलेले 64 वर्षीय हरिकला हजप्पा ही व्यक्ती फळं विकून गावात ह्या माणसाने प्राथमिक व माध्यमिक शाळा उभारली. म्हणजे अनौपचारिक शिक्षणाच्या माणसाचं शिक्षण फार असं नाहीये आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून ह्या माणसाने एक सामाजिक कार्य मोठे केलेलं आहे. त्याप्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्ती जडणघडण व्यक्तिमत्व समाजातील राहणीमानावरून त्याची भाषा, वर्तणूक यावरून ओळखता येते. संत बाबांसारख्या संत महात्म्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोक हो एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण लेकराला शाळेत घाला असे समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देत आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले. यावरून सामाजिक जीवनात शिक्षणाचे महत्व अधोरेखित होते. शासन सुद्धा स्वातंत्र्याच्या गेल्या 75व्या वर्षात अडखळत का होईना समाजाचे सामाजिक जीवनातील शिक्षणाचे महत्व ओळखून कालानुरूप बदल करताना दिसतो. यामध्ये सन 2009 मध्ये काढलेला राईट टू एज्युकेशन ऍक्ट असो किंवा सन 2020च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असो ही शैक्षणिक बदलाची नांदीच आहे. धन्यवाद. धन्यवाद दिनेश. मी मंदार पवारी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. मंदार पवारी सर. थँक्यू चौगुले सर. विश यू हॅपी नॅशनल एज्युकेशन डे टू ऑल. मी एक पोएम सादर करतोय. पोएमचं नाव आहे ऐसी कोई करे पढ़ाई.
ऐसी कोई करे पढ़ाई, ऐसी कोई करे पढ़ाई जिससे कोई ना जी चुराए। नई नई बातें उसमें, नई नई बातें उसमें, सारी बातें मन को भाए। बोझ हमें क्यों लगे पढ़ाई, बोझ हमें क्यों लगे पढ़ाई, मन कभी भी टिक ना पाए। कितना कुछ भी याद करें हम, कितना कुछ भी याद करें हम, फुर से गायब हो जाए। दे कोई ऐसा ज्ञान हमें भी, दे कोई ऐसा ज्ञान हमें भी, मन की गांठें खुलती जाए। जिज्ञासा हो शांत सभी की, जिज्ञासा हो शांत सभी की, भीतर का तम मिटता जाए। मिलकर ऐसी करे पढ़ाई, मिलकर ऐसी करे पढ़ाई, सबका मन ललचाता जाए। फिर कुछ करेंगे जग की खातिर, फिर कुछ करेंगे जग की खातिर, सबका घर रोशन हो जाए, सबका घर रोशन हो जाए। ऐसी कोई करे पढ़ाई, ऐसी कोई करे पढ़ाई। धन्यवाद. धन्यवाद पावरी सर, सुंदर कविता सादर केल्याबद्दल. मी श्रुती मुंडे मॅडम यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी रोल ऑफ एज्युकेशन त्याच्यावरती त्यांचं मत मांडावं. Thank you, रोल ऑफ sir. टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन. Good morning, everyone. Myself Shruti Munde. Today, on the occasion of birth anniversary of Maulana Abdul Kalam Azad, which is celebrated as a National Education Day, I am here to speak on the topic role of technology in education. We know that technology is basically a science or knowledge which we put into a practical use to solve our problems or to invent useful tools. The best and common example of technology is internet, which has made up-to-date information available to anyone with the access in a matter of time and provides a real-time information about the events around the world. Now coming to the topic, how does the technology plays an important role in education? We know that technology has helped both the teachers as well as students in a great extent. It has greatly expanded access to the education. In old days, books were the only option for taking education. That's why only few had access to the educational opportunities. Today, massive amount of information such as books, audios, images, and videos are available at one's fingertips through the internet, and the opportunities for the formal learning are available online worldwide through the traditional online programs, podcasts, etc. Opportunities for communication and collaboration have also been expanded by the technology. In traditionally classrooms have been relatively isolated and collaboration has been limited to other students in same classroom or building. Today, technology enables a number of forms of communication and collaboration techniques. Nowadays, students can talk with different people at different places via video conferencing. They can find and read different blog postings, view different photos, emails their doubts and questions to their teachers. Students can collaborate on project groups using technology based tools such as Google Docs. The walls of classrooms have therefore been no longer a barrier as technology enables new ways of learning, communication, and working collaboratively. Technology has begun to change the role of teachers and learners. The traditional classrooms, the teacher is the primary source of information and the learners had to passively receive it. But today, because of access of information and educational opportunity that technology has provided, in many classrooms, we see the scenario that teachers' role is shifting to the guide on the side as the students take the more responsibility of their own learning using technology to gather the relevant information.
So in short, we can say that technology is a powerful tool that can support and transform education in many ways, from making it easier for the teachers to create instructional material to enabling new ways for people to learn and work together. With the worldwide reach of internet and the availability of smart devices that can be connected to the internet, a new age of anytime and anywhere education is possible with the help of technology. Lastly, I would like to thank you, Institutions Innovation Council team, for giving the opportunity to speak on today's occasion. Thanks once again. Thank you, Shruti ma'am, for your kind words. Now, I will request Mr. Keshav Chogule sir to give his. ओके सर. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर? हो सर, हो. ओके. गुड मॉर्निंग टू ऑल. आपल्या महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल ने राष्ट्रीय दिनाचे निमित्त औचित्य साधून आयोजित केलेल्या परिसंवादात मी केशव जनार्दन चौगुले, असिस्टंट प्रोफेसर ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट, उपस्थित असलेल्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अविनाश पवार सर, सर्व विभाग प्रमुख, सर्व सिनियर फॅकल्टीज, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देतो. मी आजच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शिक्षण घेताना कुठल्याही अभ्यासक्रमाची मर्यादा नसावी या विषयावरती बोलणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय शिक्षण दिन आणि आपल्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री यांच्याविषयी बोलणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया घालण्यात आणि देशाच्या शिक्षणातील आमूलाग्र सुधारणा करण्यात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्वातंत्र्य भारताचे ते पहिले शिक्षण मंत्री होते. 11 नोव्हेंबर 2008 पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला. मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. यासाठी त्यांना 1992 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान असलेल्या भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण तयार केले. मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. मौलाना आझाद यांना आझाद या नावाने सुद्धा ओळखले जात असे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून प्रथमतः संसदेत निवडून गेले आणि ते पहिले भारताचे शिक्षण मंत्री बनले. थोर स्वातंत्र्य सेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 या काळात केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कार्य केले. स्वातंत्र्य भारताची शिक्षण व्यवस्था कशी असावी याचा मूलभूत विचार त्यांनी केलेला होता. ब्रिटिशांच्या कारकिर्दीतील शैक्षणिक धोरणाचे त्यांचे आकलन एकदम उत्तम होते. त्यांनी साम्राज्यवादी ब्रिटिश शिक्षण प्रणालीपासून भारतीय शिक्षणाला वेगळे करून लोकशाहीच्या गतिमान अंमलबजावणीसाठी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांच्या शिक्षण मंत्री काळात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी सर्व मुलांना मोफत शिक्षण व सक्तीचे शिक्षण केले. निरक्षरांसाठी प्रौढ साक्षरता अभियान, औद्योगिक व तांत्रिक विकासासाठी तंत्र शिक्षणात सुधारणा, विस्तार व अनुदान, राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठीय शिक्षणाचे पुनर्संघटन व सुधारणा, सांस्कृतिक संपन्नतेसाठी विविध उपक्रम यावर विशेष भर दिला. त्यांच्याच पुढाकाराने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दॅट इज IIT आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन दॅट इज UGC विद्यापीठ अनुदान आयोग यासारख्या संस्थांची स्थापना झाली. त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी 1953 साली संगीत नाटक अकादमी व 1954 साली साहित्य अकादमी आणि ललित अकादमी यासारख्या संस्थांची स्थापना केली. आजच्या आपल्या राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मी
शिक्षण घेताना कुठल्याही अभ्यासक्रमाची मर्यादा नसावी या विषयावरती बोलणार आहे. आपण शिक्षण घेताना विशिष्ट अभ्यासक्रमाची मर्यादा स्वतःला घालून घेतो आणि आपण आपल्या प्रगतीला रोखतो. जे काही मोठे महापुरुष सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी कधीच अशा स्वतःला कुठल्याही अभ्यासक्रमाची मर्यादा घालून दिली नाही. कारण न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्तही अजून 50 विद्यार्थी होते. आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे. त्यांच्या शिक्षकांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते. मग त्यांच्यातले ते एकटेच एवढे का शिकले, एवढे का पुढे गेले, याचा आपण विचार कधीतरी करायला हवा. कारण त्यांनी एका विशिष्ट अभ्यासक्रमाची मर्यादा त्यांनी स्वतःला घालून दिली नाही. तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते. शिवबा आणि युद्धनीती तरी कुठल्या शिक्षकाकडून शिकली होती. तेंडुलकरांच्या शिक्षकांनी तर किती सेंचुरी मारल्या होत्या. हे सगळे शिकले कारण त्यांना शिकायचेच होते. त्यांची शिकण्याची इच्छाशक्ती एखाद्या ज्वालामुखी सारखी होती आणि त्यांनी स्वतःला कुठल्याही अभ्यासक्रमाची मर्यादा घालून दिली नाही. किंवा सिलेबसचे बंधन स्वतःला घातले नाही. आपण त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आपण आपलेच हात बांधून ठेवतो. आमच्या अपयशाचे खापर आमच्याच शिक्षकांच्या पालकांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो. भरपूर फी घेणाऱ्या ना ज्ञानी आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो, पण आपले शिक्षण त्यांच्यामध्ये नाहीये हे आपण सोयीस्कर विसरतो. निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो. ज्याची त्याची गरज आणि इच्छाशक्ती त्याला शिकवत असते. प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो. शिक्षक फक्त आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपण मात्र आपल्याला स्वतःची यशाची मार्ग निवडावी लागते. कारण आकाशाखालचं सगळं जग हाच आपला सिलेबस असतो. शिक्षकांचा दर्जा, शिक्षणाचा दर्जा, शाळेचा दर्जा, कॉलेजचा दर्जा या सगळ्याला दोष दिला जातो. कारण आपल्या प्रयत्नांचा दर्जाच खूप खालावलेला असतो. त्यामुळे आपण शिक्षण घेताना आपल्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला वाव देऊन स्वतःला कुठल्याही अभ्यासक्रमाचे बंधन न घालता जग बदलवण्याची हिंमत ठेवली पाहिजे. मला विंदा करंदीकरांच्या जुन्या कवितेच्या 4 ओळी आठवतात. आपण जिथे कुठे असू तिथून नेहमी शिकत राहिलं पाहिजे आणि आपल्याला जिथे तिथे शक्य होईल तिथे ज्ञान देता आलं पाहिजे. म्हणून विंदा करंदीकर त्यांच्या जुन्या एका कवितेत म्हणतात की देणारेने देत जावे, घेणारेने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळांवरती हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावेत, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेच्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणारेने देत जावे, घेणारेने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणारेचे हात घ्यावे. शिक्षणाच्या आणि करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असताना अनेक विद्यार्थी एका छोट्याशा अपयशाने सुद्धा खचून जातात, नाउमेद होऊन जातात किंवा आयुष्य संपवण्यासारखे निर्णय घेतात. त्यांच्यासाठी गुरु ठाकूर त्यांच्या एका जुन्या कवितेत म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानासी लावून अत्तर, नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्यालाही भिडताना चैन करावे स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, असू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे आता ये बेत तर, नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ओके, धन्यवाद. आपल्या महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल परिसंवादात इन्स्ट्रुमेंटेशन विभागातून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा आभार मानतो. आणि एवढं बोलून मी आपला सर्वांचा जास्तीचा वेळ न घेता माझा मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद केशव सर. आता मी इतर कोणाला बोलण्याची इच्छा असेल तर त्यांनी बोलावी असं मी
सांगू शकतो. कोणाला इतर कोणाला एज्युकेशन या विषयावरती काही तुमची मतं मांडायची असतील तर तुम्ही मांडू शकता. भरपूर चर्चा झालेली आहे सर, आणि सर्वांनीच आपली मतं मांडलेली आहेत. तर बहुतेक आता कोणाला काही शंका किंवा प्रश्न दिसत नाहीयेत. असतील तर ते कृपया विचारावेत. कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेटर श्री चौगले सर, माननीय प्राचार्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आताच आपण नॅशनल एज्युकेशन डे या संदर्भात परिसंवाद ऐकला. तर या परिसंवादामध्ये रोल ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड डेव्हलपमेंट याबद्दल श्री योगेश काटदरे सरांनी खूप छान आपली मतं मांडलीत. आणि हा जो इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल आहे, याचा मूळ हेतूच आहे असा आहे की याच्यातून आयडिया जनरेशन व्हावं, नवीन आयडिया समोर याव्यात. तर सर्वच वक्त्यांनी या कार्यक्रमामध्ये परिसंवादामध्ये भाग घेऊन नवीन विषय, नवीन आयडिया आपल्या समोर ठेवलेले आहेत. यापैकी काही नवीन कल्पना मी आपल्या समोर सारांश रूपाने मांडतोय. श्री काटदरे सरांनी सांगितलं की संगीत शिक्षणाचा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जावा आणि मूल्यवर्धित शिक्षणावरती भर दिला जावा. यानंतर डॉक्टर अमित कुमार माने सर यांनी शिक्षणाचा विकास यासोबतच समाज व राष्ट्राचा विकास कसा घडून येतो याचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी ज्या एज्युकेशन पॉलिसीज बद्दल माहिती दिली त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्योत्तर काळ याचा पूर्ण आढावा त्यांनी घेतला. यानंतर स्वानंद जोशी सरांनी आपली मतं मांडलीत. यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन सोशल लाईफ माननीय प्राचार्यांनी खूप सोप्या भाषेत समाजामध्ये शिक्षणाचं महत्व काय आहे याचा उलगडा केला. यानंतर दिनेश खेडेकरांनी एक खूप आश्चर्यकारक असा एक प्रश्न उपस्थित केला. तो म्हणजे आपल्याला शिकवली जाणारी कविता, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे सारून सुट्टी मिळेल का. तर बऱ्याच वेळा असं होतं की अशी काही गाणी आपण ऐकतो, कविता ऐकतो, पण याबद्दल आपण विचारच कधी करत नाही. तर दिनेश खेडेकरांनी एक नवीन प्रश्न निर्माण केला की अशी सुट्टी मिळवण्याचं गीत हे याने आपल्या शिक्षणाची सुरुवात होते, तर हे गीत कितपत योग्य आहे असं त्यांनी नवीन एक प्रश्न निर्माण केला. यानंतर मंदार पावरी सरांनी खूप चांगली कविता सादर केली. श्रुती मुंडे मॅडमनी सुद्धा आपली मतं प्रकट केली. आणि श्री केशव चौगले सरांनी अभ्यासक्रमाला मर्यादा नसावी याचबरोबर त्यांनी विंदा करंदीकर यांची कविता सुद्धा सादर केली. सर्व वक्त्यांचे मनपूर्वक आभार. आणि इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल याच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग यापुढेही असाच चांगला राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि इथे थांबतो आणि चौगले सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करून हा कार्यक्रम संपवावा. धन्यवाद दिवे सर. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली याबद्दल सर्वांचे आभार. प्राचार्य अविनाश पवार सर यांचेही आभार. इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिलचे प्रेसिडेंट दिवे सर तुमचेही आभार. आणि मी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल सेलला आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार. हा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असं मी जाहीर करतो.